नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील आपल्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की ज्या काही आपल्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी आपल्या सरकारने एक रकमी कर्ज परतफेड योजना जी आहे तर ही योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही आपल्या सर्व यंत्रणा आहेत त्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. तर मित्रांनो, याविषयी अधिकची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे, कारण की जिल्हा पातळीवर देखरेख अधिक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा. अनेक पतसंस्था आर्थिक तफावतीत असल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहितीसुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. आणि मित्रांनो, या दरम्यान या योजनेचा जो उद्देश आहे तर आपल्या या योजनेचा उद्देश म्हणजे की आपल्या थकबाकीदार शेतकरी बांधवांना दिलासा देणे आणि त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांचा पत दर्जा सुधारणे आणि त्या पतचा दर्जा सुधारण्यासोबतच ज्या काही आपल्या पतसंस्था आहेत तर या पतसंस्थांच्या कर्जवसुलीला चालना देणे आणि ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी जे आहे तर ते 30 जून 2023 पर्यंतचे थकीत पीक कर्ज आणि या थकीत पीक कर्जासोबतच मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाचे थकीत हप्ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, जर एका सभासदाकडे एकापेक्षा अधिक कर्ज खाती असल्यास ती सर्व खाती या योजनेसाठी पात्र राहतील. आणि यासाठी जे काही अटी शर्ती आहेत किंवा अर्ज करण्याची प्रक्रिया हे पार झालं तर ही योजना जी आहे तर ती सुरुवातीला 1 वर्षासाठी लागू असणार आहे. आणि संस्थेने ही योजना स्वीकारल्यानंतर म्हणजे ज्या काही तुमच्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थेनं या योजनेचा स्वीकार केल्यानंतर त्या स्वीकार केलेल्या तारखेपासून आपल्या शेतकरी बांधवांनी 1 महिन्याच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. आणि शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर एकूण जे काही थकबाकी आहे त्या थकबाकीच्या 10% रक्कम जी आहे तर ती आपल्या शेतकरी बांधवांना भरावी लागणार आहे. आणि ज्यानंतर शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाला की लगेच जे काही उर्वरित रक्कम आहे तर ती उर्वरित मंजूर रक्कम नंतर भरावी लागणार आहे. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जर मूळ कर्जदार मयत असलं तर वारसांनासुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. आणि या योजनेअंतर्गत कर्जावरील दंड, व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येईल. त्यासोबत शेतकऱ्यांना केवळ मुद्दलाची रक्कम भरणे आवश्यक राहील. आणि व्याज सवलतीमुळे येणारा आर्थिक भार संस्थांच्या स्थितीनुसार विभागाला जाणार आहे. आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये स्वतंत्र कक्षसुद्धा स्थापन केले जातील. तसेच प्रस्तावांची छाननी आणि मंजुरीसाठी उपसमितीसुद्धा स्थापन केली जाईल. आणि या योजनेवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी आणि प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. आणि विकास संस्था तसेच जिल्हा बँकांनी मासिक अहवाल संबंधित कार्यालयांना सादर करणे आवश्यक असेल. त्यासोबतच व्याज सवलतीच्या हिशोबात पारदर्शकता ठेवण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. तर एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.